चल तू अहो मी काय म्हणते जाऊन द्या ना तुम्ही का असं येडगत करताय जाऊन दे ना म्हणजे काय येड्यागत करता म्हणजे येडा दिसतोय का मी तुम्ही येडेच आहेत समजलं ना काही समजत नाही का तुम्हाला नाही नाही तुम्हालाच कळतं ना सगळं नाही तुम्हालाच कळतं हा? आपण कशाला वाढवं काम करताय काय गरज आहे माझ्या बापाच्या घरी जायचं गप आपल्या घरी करू नका अशी काय गरज आहे हा वर्ष झालं तेव्हा आपण लग्न केलं आणि मला आज कळलंय आज सांगा ती का मला आज अहो तुमचं डोकं हा? आहे का ठिकाण्यावर हा कधीपासून मी तुम्हाला सांगितलंय रोजचं हे दारू पिऊन ढोसता ना इकडं तिकडं आडवे तिडवे पडताना म्हणून तुमची बुद्धी ना भ्रष्ट झाली घ्या बस आज सांगितलंय मी विचारलं म्हणून तेव्हा तू सांगितलं हा मी खोटं बोलून गेलते मावशीकडे जायचं म्हणून बाबाच्या लग्नाला जाते काय कुशल अहो मी खोटं बोललेच नाही तुमचं डोकं चालना झालंय गप लय आवाज करू नको मला ते माझ्या जोडीदार आहे तू तिकडलं तो सुहास हा त्याने सगळं सांगितलंय मला अरे देवा. लग्न तू चल म्हणजे पहिलं तुम्ही हे बघा चला घरी घरी बिर नाही घरी चला तिकडे चल इकडे घरी काय चल. म्हणजे काय घरी इकडे चल अहो, चल तू थांब ना. काय थांब बिमन ए तू हिच्या बापाच्या लग्नाला गेलता ना हो बघितलं ना हो काय केलं त्याला लग्नात बुंदी लो म्हणजे लोकांना बुंदी खाऊ घालती एकदम म्हणजे जावं असून नावाला सांगितलं आणि तू चल आता अहो, पहिले. थांबा. तू चल अहो, थांब मी काय म्हणते चला ना घरी घरी बिरी काय नाही आधी तुझ्या बापाकडे जाऊन बघा तू पहिले चल देवा लयच हा, चल तू पटक्यात माणूस आहे का बाई हम्म. अहो चला ना घरी घरी नाही बरं हे बघ खास नाही मी काय म्हणतो आता आपल्याला या वयात दिवस म्हणजे तुला दिवस गेले बरोबर आता या वयात आपल्याला पोरसार होणार आहे तर- काय उद्या पोरग उद्या पोरग हा काय येऊ दे आपल्याला काय येऊ दे आपल्या नशिबाला मला ना लय त्रास होतोय हा काय बरं तू एक काम आहे ना मला सांगत चाल काय करायचं ते तू वाटलं तर बोजा बाजा उचलू नको हा नाही. बरं की तो महिना चालेल सांग ना आता 7वा संपल म्हणजे 4-5 दिवसांनी 7 झाले का अरे तुम्हाला काय माहित नाही का हो, घराच्या आता मी बाहेर काय महिने मोजीते काय काय हा सांग बरं मी आला का काम करीत राहतो आला का काम करीत राहतो हा मी काय महिने मोजितो सांग बरं काय रे आणा ना अहो तुला तांबट खाऊ वाटत आहे का काय रे ना हा आता आता काय म्हणते चला ना घरी घरात ना नंतर जाऊ मला त्याला बोलू देत नाही. मला नाही तर म्हणजे असं कसं अहो ऐका ना माझे आई बाप आहेत असं नका ना इज्जत घालवायची काम करू बसा जावाई आय आय कवा शिकायले आम्ही ना हा ठीक आहे आता झालो दिसलं नाही होय. आता झाले का परदंग झाला का गुंग झालाय तुम्हाला पण येताना पण कधी चांगले नाही आले तुम्ही सदा पेलच नाही बरोबर आहे. ठेवा ना मला नाव मग आता पेल नाही का तुम्ही नाही मग मला नाव ठेवा काय रे पुरं हे काय असं काय सांगू आता तुम्ही केली तिथं उद्योग सगळं भोगायला मला लागायला लागले त्या माणसाचं दिवस रात्र मला ऐकावं लागले आपण लग्नाच्या आधी पेटतो तर काय सवय लागली माणसाला तुम्ही दिला असलं नवरा गायात बांधून माझ्या लाज नाही वाटली सासूबाई तुमची नाही नाही तेच म्हणलं लाज नाही वाटली कशी काचे थोडी परण ए लाज काची लग्न करता लाज नाही वाटली का आता लग्न बी केलं लाज काय वाटणार आहे? मग मग आता- कशाला लग्न केलं आणि मग केलं तर केलं हा मला नाही सांगितलं आता तुम्हाला सांगावा पण तुम्ही सारखे पेल राहते ना अयो मला नाही सांगितलं तर मला नाही सांगितलं हा आणि हे कधी वाढवलंय मग आता येस आताच मग लग्नाला वर्ष होत आलंय ना मामा हा कसलं कसलं कुठं नाही करत तुम्ही असे जरा मग केलं तर होतं लग्न नाही तर मग बागा तुकड्याची सोय बघायची ना पोर बघा काल बघायची हाय जावायच्या पद्धतीनंच राहा इथं आला का शिकवायला आम्हाला जावाय म्हणून गप बसते आ अहो तुम्ही कशाला एवढं पुढचं बोलताय काय झालं जावाई बघा नाही नाही बोलू दे ना बोलू दे ना जावाई नाही नाही त्याला बोलू दे थांबा जावा ऐका ना मी नाही मरत होतो पण तुम्ही सासूबाई दम काढी ना काय काय चाबऱ्यागत बोलताय बाबूराव मग माझं डोकं खाऊ नका मी आता बाबूराव म्हणणारच बघा तुम्हाला ओय. जाऊ जाऊ द्या तिकडं आ अगं तसं नाही तुम्हाला काय नव्हतं पोरा बाळाची हवस हा? अगं होती लगेच जावायची कडवडायला लागली. तसं नाही होती ना होती ना एक होती होती ना ना, गप नको. तुम्हाला तरी काय गरज होती हो बरोबर दादा पटकन गप. मी एकटे आहे ना बस ना अजून किती पाहिजे तुम्हाला अगं मी काय म्हणते का पोरस म्हणून थोडी केली का पण काय झालं न कळत गेलं हो गोष्ट झालं हा, सगळं सांग. सगळं सगळं वाटलं झालं आता माय सगळं स्वप्नाचं चकना चोर झालं आता आता काय खरं नाही माय काय काय करायचं मी आता आता तुमच्या काय स्वप्नांचं चकनाचूर झालं हो? आला ना वाटे घरी हिस्सा द्यावा लागेल ना अगं आता. बाई 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 म्हणजे ह्यांना वाटा पाहिजे जमीन पाहिजे बी म्हणजे आता तुमच्या घरी काय नाही बी आ मामा, हा वर गेलं रे सगळं कोणाच होत हा तुमचंच होतं ना मग काय गरज होती ना आम्ही होतो ना सांभाळायला पट्ट्या अहो. सांभाळायला असताना सगळं हे अख्खं. अहो मी काय प्यायची सोय केली काय मला प्यायची कोण सोय होतं केली तुम्ही? कोण होतं सांभाळायला सांगा बरं मी नव्हतो का हा तुम्ही काय सांभाळते तुम्ही आज 10 रुपयाच्या हा मी नसतं सांभाळलं का तुम्हाला अरे बाई तू काय सांभाळायचं पण तो नवरा तुम्ही लग्न केलं तर केलं मी काय नाही बोलले हा पण हे असं नव्हतं करायचं ना हो जाऊ दे आता गेले हो आता काय
आता याच्या पुढे नाही होणार एवढंच बाद झालं. किती आहे? काय करायचंय किती वय काय 7 आहे 7. नाही 9 वय आता काय झालं? डिलिव्हरी ते करून सांगतो जात मामा सातोय म्हणून धरलाच जरा. हा? काय पाहुणे काही बोलत ओ. काय कसं बोलतो म्हणजे? बरं लय झालं बस झालं एवढं नका बोलू माझ्या दादाला हा ना. बरं ते जाऊ द्या. माझी मामी ही लहान असताना वारली. बाई ह्यांच्या बोल अयो बस तू काय होतं नाही, नाही, काय असं होतंय नाही. तुला काय होतंय त्रास होऊ राहिला का? काय पोट दुखतंय का थांबतो खाली अजून नाही पाणी वगैरे आणू का काळजी घे ग तो आईची. बस घ्या काळजी घ्या. मामीची काळजी घेतली असते. मामी काच्या लवकर वर गेली ती. मामी बघितलं का? हा, बघा आता. ती त्याच गुणाची होती आवरा बस तुम्हाला वर दिसतेय का माझी आई हा मग काय म्हणत असेल म्हणते मी असं बघून. मग कुणाशी बोलते मला तर वाटतं ना मामाचं नाहीये. दारू पिऊन ये माणसाचे सगळे स्क्रू ढिल्ले झालेत काहीच काय कळत दिले त्याला? काय करायचं मग? काय झालं? चला आतमध्ये मला ना लग्न मला माहित असलं ना असं पिताड नवरा आहे, मी केलं पण नसतं माझ्या बापाने वाटप करून दिलं माझं. झाली काय आपलं नाही म्हणत मी. अगं मग तुला यायचं होतं तू आणलं का आला याडला हा तू एकटी काय नाही आली मला यायचंच नव्हतं त्यांनीच मला वडत वडत आणलंय अख्ख्या गावात विचारत आले तुम्ही गेलते का लग्नाला तुम्ही काय खाल्लं ह्यानी काय खाल्लं अख्खं गाव नेला लग्नाला. जसं की ह्याला कधी खायलाच नाही भेटलं घरात. हा गाबस तू. गबस काय गबस हा इथं येऊन परमाजी इथं येऊन बस करा. बरोबर आहे. खरं तुमचं खरंय. मला पोटात कस तर व्हायला लागलं मला थंड काही तर घेऊन यावं बर मग मी गावात जातो लवकर हा काय थंड घेऊन येता? माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले. माझा अजून पाळणा आला ना आणि तुम्ही वर्षभरातच लगेच पाळणा कसं काय हरवला? ते का आपल्या हातात राहते का जावाय काय बोला तुम्ही हा ते देवाची देणगी हा काय बोलता मामा तुम्ही? नाही. चाल. मला ना तुमच्याकडे मला तुमचं तोंड ना ठोकूशी वाटतंय. तुम्ही जर सारखे पेल राहते तुम्हाला जर कळतच नाही तर तुमचं कसं पाळणं आलं काय हा आली मी बी कवा पण मला अशी घाई नाही ना. मला हे नाही असं काय. ए गप रे बाबा फुका उडायला लागला समजा तोंडात उठा जावं काय तर बरं घेऊन मी या काय दार. म्हणतो, ऐक ना तू या पाहुण्याला घरात ने चहा पाणी कर जेव घाल त्यांना हा काय? जा बाई, चहा जा. बी नाही पेत मी. चहा नाही पेत मी. मला प्यायचा चहा तुमच्या घरचा. मग इथं आलोय कशाला आपण तू आता थोबाडच बोडिंग पाहिलं मी. काय अडवलं असतं ते एवढं काय झालं असतं का? तसं सांगे तिथं काय उठ लावलं? बाई जा चाकर जा नवऱ्याला तुझ्या मी तिकडे नाही भांडा करणार तिकडे बाई, जावा जाऊन देते रोजच येतं आमच्या माणसाचा जावा तुम्ही घरात जा बरं मी काय म्हणतो मी ना मी गावात जातो तू ना तब्येतीला जीव लाव येडं पाणी मी करू लावते, तुम्ही जावा, नको तुला थंडी- खाली वाकू नको नाही पाय हो. खालवर पडेल जरा नाही हे लय ना म्हातार पारातलं आपलं बरं ठेव. मी माझ्या बाळाची काळजी घेते. हा तुम्ही म्हणून जा ना आता जावाय समोर अजून तुम्ही काय कुठं लावलंय जा नाही काय काय लाज लाज वाटते लाज. हा तुम्ही बस शांत सोडली सगळी सोडली ना. तिला कामधंदा करू लागणार सगळं हा. स्वयंपाक पाय हा जा न्याजा चहा कर जा नवऱ्याला जा जा बाई चला. बापू, जावा आता नसून दुखले कमर बिमर. आता आम्हाला सांगायचं आमच्याकडे कमर दुखत आहेत आमचे. बाई ही काय मेंटल माणूस आहे का काय बाई बाई जपूनच राहावायला लागतंय किती दिवस जावायला राहतोय काय माहिती घरी लय अवघड झाला तर झोपती बाबा जरा या, 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 या. काय वहिनी काय चाललंय? हा वहिनी दुखत का पोटात? नाही एवढं अहं. नाही आता एवढं काय लागत का बाबा? वहिनी? बसा तिकडे सरून एक तर माझं एक तर आमच्या जावाईनं डोकं खाल्ले एक तर तसा आहे ना तुमचा जावई लय बाराचा आहे वहिनी. आता तुम्हाला माहिती नाही का? मला माहिती आहे पहिल्यापासून हो. हा नुसता संशय घेतो बर पलीकडे सरून बसा ना जरा माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे गाल त्याला मायेच्या पदराने पालवा ग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा ग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा ग वहिनी एकदम व्यवस्थित आहे ना आता भारी आहे बघा तो जोडीदार बाबराव कुठे गेला माझ्यावाला गावात गेले थंड आलं, गावात माझं गेले का? पोट दुखायला लागले काहीतरी थंड पिऊ वाटायला लागले असं का मी आणू का काही तुम्हाला वहिनी आणा की काय आणता बाबराव नाही तर असा जातो असं घेऊन येतो मी तुम्हाला काय थंड आणता? बिंड काही बर बर हा? बाळाची दक्षता घ्या ऐक एक वहिनी हा. येतो हा? हे बाब्या कुठं काय बया माझ्या तोंडात काय बाब्याच गेलं बाई हे माझा नवरा कवा यायचा काय माहिती बाई कवाची गेलाय जाऊ दे तिकडे आराम करते आता थोडं झोपून घेते आई बाई बाई सगळ्या प्रॉपर्टीला हिस्सेदार वाढून ठेवला. काय करत होती? ओ गप बस काय आहे?
चला ना आतमध्ये चहा पाणी करा ना बाबा. ए तुला सांगितलं ना मला नाही प्यायचं चहा. नाही प्यायचं चहा. तुम्हाला मी पाजणार चहा. चला हट, चहा नसतं पेत मी. चला म्हंटल ना कधी आतमध्ये. पाहुणे कधी आले? आलो भाऊ. आता काय हे दिवस बघायचं होतं आम्हाला म्हणून आलो. काय झालं नेमकं? काय झालं म्हणजे काय आता? नाही नाही मला सांगा नेमकं तुम्हाला एवढं चिडायला झालं काय? ह्याच्या बापान लग्न केलं. हा लग्न केलं तर केलं. हा ते माहिती. पोट काय आणून ठेवलं. लग्न झालेलं माहित नव्हतं तुम्हाला बरोबर. इकडे या. तुम्हाला एक गंमत सांगायची मला. काय गंमत एवढी या ना. काय झालं? तुम्ही थांबा. तुम्ही एवढी मोठी गंमत चम्मत करून ठेवली काय गंमत नाही. ते तुम्ही म्हणताय ना तुमच्या सासरीने लग्न केलं. पण विषय काय माहितीये का? काय लग्न केलं त्यांनी पण त्यांच्या पोटात जे बाळ आहे ना ते तुमच्या सासऱ्याचं नाहीये. मग कोण? ते बंटेच आहे. कोण म्हणते? तो आमच्या गावातला आहे ना एकदम टुकार एकदम नालायक माणूस आहे. तो गाणं म्हणत होता आता माझ्या बाळाचं करू नको हाल त्याचे उडू नको गोरे गोरे गाल असं म्हणत होता. म्हणजे 100% त्या बंट्याचं बाळ आहे पोटात. बरोबर ते म्हणलं माझी बाळाचे त्याला काळजी आहे ना बाळाची. हाल करू नको म्हणजे तो सांगत असन का इकडे तिकडे फिरू नको म्हणजे बाळाला त्रास होईल. बरोबर तरी म्हणलं माझ्या सासऱ्याच्याने कस काय होऊ शकत. हा आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले बरं? 4. तुम्हाला झालं एक पोरग? नाही. एवढं वय झालं हा? आणि एवढ्या वय होऊन एवढ्या लवकर पोरग होऊ शकतं का? म्हणजे दिवस जाऊ शकतेत का? तेच म्हणतो ना मी. कस काय जाऊ शकते? मग सासऱ्याची पॉवर संपलेली. हा ते बंट्या ना बंट्या एवढा नालायक आहे ना काय सांगावं आता मला बोलू वाटत नाही. पाहुणे काय झालं? कोण नालायक आहे? ते नालायक आहे ना गावातले लोक नालायक आहेत का? हे बघा बाबरावनी लग्न केलं म्हणजे तुमच्या पप्पानी दुसरं लग्न केलं बरोबर. लोकचं घेणं देणंच नाही आपल्याला. लोक नालायक आहेत. लोक जे नाव ठेवतील ना ते नालायक आहेत. नालायक आहेत. हा घरातल्या तरी कुठं चावायचे आहेत? कोण? अरे तो बाप 7 नालायक माहिती आहे तुला. हा माहिती आहे तुला. तुम्ही लय इज्जतदार. पण जाऊ द्या तुम्हाला सांगितलेलं पण ते कोण मला नाही माहिती. तुम्ही येता का माझ्यासोबत बंट्याला भेटायला? नाही नाही लांबून दाखव बघत. बरं बरं मी तुम्हाला दाखवतो. हा आलो का मी. हा कुठं चालले? अजून उतरली नाही. चला घरात. पाहुणचार महत्वाचं काय नाही जरा. त्यांची उतरली नाही 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 जाऊ द्या. उतरन. वहिनी ओ वहिनी लय तकलीफ होत असला आहे ना. काय आणलं खायला? हे बघा मी लय पळत पळत गेलो दुसऱ्याची गाडी घेतली. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे गाडी नाही पहिल्यापासून. आपण दुसऱ्याच्याच गाडीवर लटको असतो. गाडी घेऊन गेलो पण दुकानच बंद होते सगळे. अरे हे पण गेलेत का अजून आलंच नाही खायला आणायला. ते जाऊ द्या मूर्त्या त्यांचं काय आहे. का? तुला काय आवडत का? काय तुम्ही आणाल ते खाल्लं असतं. मग मी काय म्हणतो कवठ आणायचं का? कवठ हा का? हा हा ना की. ऐक कवठ भारी होत. ऐक हा. आता तसं काय आहे, फक्त काळजी घ्यायचा बाळाची बर का. ते कसं आहे आता ना ती जावाई आलाय ना जावाई लेख आली ना हा 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 त्याच्यामुळे म्हटलं हवेशीरच बसते घरातच जावय तर काय जावय तुम्ही त्याच्या नादीत नका लागू. लय पेतड येते 1 नंबरचं एवढं आहे की नाही. हा ऊस बीस आणायचा ना खायला. ऊस अजून काय काय आलं सांगा बरं टापा टापा तुम्हाला. ते डोळे लागले म्हणलं काय काय असतं डोळ्याला? आता ढवाळ कसलं संपलं आता डिलिव्हरीचा हा टाइम. डिलिव्हरी काय काय तुम्ही लागलं? येचाल ना मला डिलिव्हरीला न्यायला? हा मग आपण जाऊ ना फॉरवर्ड करू आपण भाडुत्री. अयो बा. पैसे मी देईन वहिनी तुम्ही टेन्शन नाही, घेऊ नका. पैसेच नाही. हे पाय मी काय म्हणतो झडबीड काय उचलायचं नाही. हा नाही नाही डिलिव्हरीचा खर्च सगळा माझ्याकडे लागला. हा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. पण कसं आहे आता हे लोक समोर आहे ना मला वहिनी म्हणावं लागत हो आहे की नाही. तसं तुम्ही लय जीव लावतात मला माहिती आहे. मला मग आता तुम्हाला नाही जीव लावायचं तर कुणाला जीव लावायचं सांगा बरं. हा बरं मी काय म्हणते बोल ना बोल 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 ऐकतो. हा हा तूप घेऊन आला. अरे लगेच आपण म्हणजे जातो. ते कसं भातात खायला. हा दुकान उघडा का थोड्या वेळ 5 वाजता आता दुकान उघड. दुकानातलं नको. मग ती नाही का मागची गप्पी आहे का नाही आपण पिक्चरला गेलतो किती भारी पिक्चर होता ना दिलवाले. हा लय भारी आता दिलवाले. आता पण जाऊ आपण. तेरा नाम क्या है नाम क्या है तेरा नाम क्या है
ते नाही काय क्रांती पिक्चर तू किती भारी होता. नाही त्यात गाणं होतं काला है तो क्या हुआ दिल वाला है हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले, हम काले हैं तो क्या हुआ. अगं बाई जावाय तुम्ही इकडं कशाला इकडं कशाला म्हणजे चांगलं चाललं म्हणजे मला ओळखतं होय आणि मग सांगितले ओळख हा मी आजच पाहिलंय आताच पाहिलं. अगं बाई बाई तूच बनते का हा मीच आहे म्हणते. आय, आय. बनते मीच आहे. काले दिलवाले तूच आहे का हा हेच आहे का मग मी आता माझा बीपी वाढलाय जावाय बापूला तुम्ही माझ्याशी काय नाही, बोलू नाही. नका हेच आहे का जावा बापू गाडी बीपी घेऊन लय येऊ वाढला जावा जावा आहे का? गाडी आहो लवकर जा इसके बच्चे की माँ आहो जावा बीपी बनते वाढलाय ना हा? बनते. हा, बनते काय 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 झालं तब्येत बिघडली काय? तब्येत बिघडली काय? चल दवाखान्यात चल. काय दवाखाना नाही बापाला नेऊ दे ना पोराच्या बापाला दवाखाना नेऊ दे कशाला पुढे पुढे काय करता बोलाल तुम्ही? कशाला पुढे पुढे करता बाप मीच आहे कोण आहे मग आहो धनी मारू द्या तुम्ही कुठे गेलता 2 तास तू रे बरं मला थंड घेऊन या माझं इथं- थंड आणलं कुठं आहे थंड? घरात ठेवले फ्रीज मध्ये आई, चला. बाप घेतोय काळजी पोराची बाप? बस मामी बस बाप घेतोय काळजी हळूहळू. बाबू तुम्ही कशाला काळजी घेता काय बाप आहे ना कोणता दुखते का मामी यांना विचारा जावायला थांबा काय म्हणले जावे बाप कोणता थांबा मामी अगं बाई पोर का कोण आहे ते आतून गाण्याचा आवाज येतोय गाण्याचा हा काले होते केव्हा दिलवाले बाळाचं करू नका हाल काय काय खरंय का हे गाणं म्हणून राहिलं म्हणते पाहुणे चला सोड. पाहुणे तुम्ही पाहत्या का त्याला कोणाला म्हणजे तुम्हाला मग मी आधी सांगत होतो तेव्हा काय अखिल शेण खायला गेली काय अगं, काय केलं तो हे अहो, धनी तो मला फसवलं का काय अहो कशाचं फसवलं तुम्ही खरं ते खरं काय सांग. माहितीये गाण्याचा आवाज येतोय. गावरान तूप म्हशीचं कोण हा हारू देतो का देणार आहे नाही ना आता तुम्ही काय म्हंटला परवा दिवशी मी नसलं असलं तर कवा बंट्याला बोलवत जा हा. गप्पा मारत जा नाही, काय नाही. नसलं असलं सांग आता तुम्ही म्हणले पण तेवढे दिवस बांट्यांना बोलवता येत होता आता मी जोडीदार काय आहे, बरं, आहे की नाही? वर्षात बाबूराव आपण दोघं जोडीदार आहे का नाही? जोडीदार आहे पण आता येण्याच्या जवायला पाहिलं काढ लावून का बा पोर गाणे म्हणते बरं गाणी म्हणते मग आता तुमचा मुडदा बसवला चांगला त्या जावायचं. जावायचा पण मुडदा ए, बसवला. पोराचा तुम्हाला बाप- लागलं पोरा- तुम्हाला. पोराचा बापच गाणे म्हणतो म्हणल्यावर हा? ए, म्हणतो. आवाज बंद. काय म्हणतो बाय नाही आणि काय खरंय का हे काय खरं अहो, काय विचारता तुम्ही मामा काय वाटतंय का अहो ते तुमचं नाहीच आहे 100% येतच आहे येतच आहे हा, नाही. तू नाही म्हणजे गाणं म्हणता तू कसं का नाही तू ते मामा तुम्हाला थोडेफार वाटले बाई फसवलंय तुम्हाला माहिती का हे फसवलंय या बाईने मामीने तुम्हाला हा, मी आता- हा. मी बहिलं जावई का म्हणून- खरं बोल कसं जावई म्हणून- आखी प्रॉपर्टी सांभाळली असते ना मी एकट्याने आखी प्रॉपर्टी हा तुला जर असं करायचं होतं मग मी काय तो सगळं लग्न केलं असतं आता ह्याचा हा? मुडदा बसवला त्या हा? जावायचा आहे पण Yes. माझ्याच मागं लागलाय आता बस की बाबा याच याच तुला हा आवाज येतो का अरे मला वाटला होता बाबा चल मला डिलिव्हरी घेऊन करायला म्हणजे हे झालं काय अहो झालंय काय नेमकं किती आडवळ चाललंय झालं तू इकडे ये, तू इकडे ये. मी सांगतो काय झालं कुंकू धान्याचं आणि पोटात पोरग येड्याचं बरोबर बंट्या. तसं काही नाही बंट्या. तसं काही नाही बाबूराव विश्वास आहे तसंच तुला? आहे. माझ्यावर विश्वास आहे का बंट्या, झालं. जोडीदार नाही लावला. हा. पोरग ती झाल्यावर सरपंचाला बोलवून आणतात जा घ्या 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 आले सरपंच झाले सरपंच झाले झालं नाही होणार रे काय पोरग होणार रे बंट्याला पोरग होणार रे बाबराच्या बायकोला बंट्याकडून पोरग होणार रे हया. हा म्हणजे काय म्हणजे पोटात बाळ बंट्याचं आणि लग्न माझ्या सासरच हा म्हणजे तुमच्या पोटात ह्यांचं बाळ आहे हा मला ना आता बीपी वाढायला लागलाय माझा ओ सरपंच दादा काय झालं? काय तुम्ही काय झोपले का काय हे काय झोपले नाही म्हणून शांत मग आम्ही दोघं नवरा बायको असतोय घरी 1 वर्ष झालं लग्नाला हा, मला मग माहिती. माझा नवरा ह्या बंट्याला कसं याय जायची सवय काय लागलं आमच्या हाताखाली आणून देतय हे घरातल्या गतच आहे माझा नवरा नसला का मी सांगते काय पण आणाय चिंचान आवळान बवरान तुफान आणि हे आमच्या गप्पा चालल्या त्या आणि हे म्हणते ते की गाण्याचा आवाज येतोय पोराचा माझ्या आणि ह्याचं पोरग आहे मी जावाय कान लावले होते काय पिऊनच येत काय म्हणजे काय विषय आता? संपला काय? हे काय एक मिनिट
हा काय मत पिऊन येतो राहिला बंट्याचा तुम्हाला संशय आहे का? अरे या बंट्याची परिस्थिती अशी आहे, गावात 25 घरी जातो, सगळ्या बायांबरोबर गप्पा मारतो, याचा स्वभाव तो आहे. हा फालतू नाही, काय अजिबात फालतू नाही, तसं काहीच करू शकत नाही कधी आयुष्यात. आलं का लक्षात? आणि बंट्याचा स्वभाव कसा आहे माहितीये का? कोणाला काही मदत लागली अडचण आली तर करण्यासारखा. आणि ते पण असं. आणि सरपंच ते बोळ आहे ते सरपंच नाही एकदम बोळ आहे बंट्या. हो काय पोरग भोळ व्हायला बसलंय. काय मग काहीच नाही याच्यात, फक्त नाही. मी आपल्या प्रेमाने येतो हा, जातोय. हा तेच- कोणाचं हे काही यांनी काही बी लावा लावा केल्या पोरांनी. बंट्या हा असा नाही. मग तसं काय नाही, मला एक सांगा. शेव मला येऊन कान आणला, तो बंट्या म्हणतोय तुझ्या सासूला माझ्या भावाचं करू नका. कसं काय म्हणला तू? अरे ते गाणं गाणं म्हणतो मी. म्हटलं असेल. ते म्हण रे एकदा परत गाणं गाणे कुठे जाऊन गाणे म्हणताय ती म्हण रे. माझ्या बाळाचं करू नका हाल, त्याचे वडू नका गोरे गोरे गाल, काय आवाज आहे? त्याला मायेच्या पदराने पालवा ग, रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा अरे, ग. याच गाण्यामुळे घोळ झाला. नाही 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 या गाण्यामुळे गोळ झाला. हे गाणं म्हणला, हा. मला काय वाटलं येतच पोरग खोटा. नाही नाही थांब, याला आणखी एक तुला वाटतं तेच गाणं, आणखी एकाच गाणं म्हणायला म्हण. एका चांगलं गाणं म्हण रे मंजू, यांना म्हणून दाखव. याला खूप गाणे येतात, खूप गीत तिथं गाणेच म्हणतो. म्हण बरं. मेहंदीच्या पानावर मन माझ जुळतय ग, जाईच्या पाकळ्या म्हण. मन माझ जुळतय ग, मेहंदीच्या पानावर. ऐकलं का? भारी भारी म्हणतो राव. भारी म्हणतो. बरं मी अरे बोळ आहे ते. बरं ते चुकी झाली तर मायकून, पण मामा आता आणलाय एक हिस्सेदार. पहिला विषय हा संपवा, हे याचा नाही. हा संपला विषय. दुसरा विषय काय दुसरा विषय माझा आहे. तुझा? मला स्पष्ट बोलत आहे. हा आता हे मान्य करतो मी, जावायला होती. जावाई हे मान्य करतो. काय? म्हणजे मायकून जावाई केस मागे येत जावा. कटिंग करायचे पैसे नाही. पैसे नाही कटिंग आहेत आहेत ना, आहेत का? भरपूर घरी आहे आपल्या. बर बर ठीक आहे. बरं आहे का मामा? हम्म. आता हे एवढं एक मान्य करतो. एक तर मला न सांगता लग्न केलं, बर मी ते विषय सोडून दिला. बर मला नाही सांगता, मी होतो लग्नाला ते. मला नाही सांगता, तुकडा पाण्याची सोय नव्हती. पण मला नाही सांगता 7 महिना. हा मामाने सांगायला पाहिजे होतं. बरोबर आहे, जावायला सांगायला पाहिजे होतं. कसं का असेल जावाई सांगायला पाहिजे होतं. मला नाही सांगता 7 महिना मान्य करतो. जावई तुम्हाला सांगायला पाहिजे होतं का तुमच्या सासूबाईला 7 महिने चालू आहे म्हणून? मग आता- नाही, लग्न तर सांगायला पाहिजे होतं, पण आता एवढंच बस करा, पण ते 2च हिस्से करा बरं का. हा म्हणजे माझ्या आत्ता लक्षात आलंय. म्हणजे त्यांच्या तुम्हाला इष्टाला डोळा आहे. नाही नाही, तुम्हाला एकुलती एक हा, पोरगी एक- होती. एकच पोरगी. बरोबर आहे. हो. आणि आता हे झालं म्हणजे 2 हिस्से झाले, हिस्से झाले. कारण तुम्हाला मुलगा नाही. नाही. हा बर ठीक आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे आता? एवढ्यावर थांबायचं? थांबा थांबा बस करा म्हणा आता. बर बाबराव एक काम करा, एवढ्यावर थांबून घ्या. हा? हा, बघू हम दो आता काय होतंय ते. हम दो हमारे दो. मग आता हे काय आहे, आणखी एक होईल. हा. हा? म्हणजे आपण ए सुहास, असं लावालावी करू नको. एखाद्या तू संसार मोडशील, समजलं का? नाही, हा? एक तर माझं नवरा आधीच सर्किट डोक्याच आहे, काही कळत नाही. दिवसभर दारू पिल्याला. बोलू गैरसमज दे. झाला, तिला गैरसमज बोलू झाला दे, माझा. बोलू दे. याचा गैरसमज झाला, बोलू दे तिला. जर तो आईची वड ताड केली असती हा? तर काय झालं असतं या बाळाचं? हा? मला एवढं सांग. बाळाचे खरंच हाल झाले असते. किती कष्ट घ्यावं लागले आम्हाला, किती दवाखाने केले. बाळ गातय आणि हे करते आणि ते करते. बाळ तुम्हाला ऐकायला येतं, ते काय बोलते का पोटातून? आवाज आलता गुडू गुडू. हा, गुडू गुडू. आवाज सरपंच. जावई आहे ना. गुडू गुडू म्हणजे पोरग हागला असेल. चुकलं. आता एवढा आयो, आवाज येत असतो का बाळाचा? चुकलं माय, चुकलं ते जरा चुकलं ना. इथून पुढे नाही करणार. आणि प्यायचं काय करायचं? बंद करावं. बंद करतो ना बंद. कधी? हे मेवणा होतं का मेवणी होती बघतो ना, त्याच्या बर्थडेच्या दिवशीच बंद करून टाकतो. सरपंच साहेब, ते रोजच आहे. रोज मला म्हणणार तुझी शपथ मी पिणार नाही, आणि दुसऱ्या दिवशी माणूस तंगट होऊन येतोय. आयो, 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 अबे, थांब, आयो, आयो. गाणं ऐकून काही कळी लावतो. काय त्या जावायचा मुडदा बसवा एका दिवशी द्या तिकडं. हे तुझ्यामुळे भांडण ये जाऊ तुला का सांगू? घेऊ नको. नाही भेटेल बरं. नाही भेटेल. उतला. हा. नाही भेटेल. हे, उठून बस ना. जावई इथून पुढे प्यायचे नाही. नाही बंद बंद करून टाकतो. हा, हीच बंद शपथ, हीच शपथ बंद. माझी शपथ ना खाऊ मारून पाहिलं. टाकताल मला या रोज. मामाची शपथ बंद. हा त्यांची पण नका खाऊ. जाऊ दे बाई, जाऊ दे. आता काय करते पडची. अरे अरे, किती काळजी काय घेतो. होतंय? सोडा तुम्ही मला काय. चप्पल घाल, चप्पल आता जाऊ दे, त्यात काही बदल होणार नाही. हा चला घरात जा, चहा पाणी करा आम्हाला पण.
आता काय मी नवीन नवरी आहे, अगं नाही करते पण मला. सरका. थोडं पाय हळूहळू टाक जरा चला बघा किती चला, काळजी. चला. चला. अशी काळजी घे. पोराचा. आणि तुमचं पण लवकर जेव द्या. हम्म. चला लागू तयारीला काय पहिला दारू सोडा.